बघा तुम्हाला दाखवतो, नंतर दाखवतो कोण आहे तो. आधी दाखवत नाही, नंतर दाखवतो. नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कोकणी दर्शन. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर मित्रांनो, आजचा व्लॉग चालू केलेला आहे आणि शिमगोत्सवाला सुरुवात झालेली आहे. आणि म्हणजे शिमगोत्सवाला सुरुवात म्हणजेच होळीला सुरुवात झालेली आहे आणि लवकरच आपला शिमगा गावचा शिमगा होणार आहे. त्याचा सुद्धा व्हिडिओ ब्लॉग त्याचा येणार आहे. त्यापूर्वी असतात ते म्हणजेच खेळ, आपल्या गावचे खेळ, फिरते खेळ. खूप काही गावातले असं असतात की आपला म्हणजे त्याच गावात नाचून झाल्याच्या नंतर खेळे बाहेर जातात, दुसऱ्या वाडीमध्ये जातात किंवा दुसऱ्या गावांमध्ये जातात नाचण्यासाठी तिकडे. आणि परंतु आमच्या गावची खेळ आहे ते आमच्याच गावात नाचतात फक्त. आणि आमच्याच गावची भोवती घेऊन झाली फिरत्या खेळांची की नंतर मग परंपरेप्रमाणे पूर्वजांपासून चालत आलेल्या पद्धतीप्रमाणे खाली खेळांची राखण असते. तर देवाला तिथे मान द्यावा लागतो, तो राखण दिली जाते देवाला त्या ठिकाणी. अशी ही पद्धत आहे आणि या परंपरा जपून अजूनपर्यंत आहेत, अजूनपर्यंत टिकून ठेवल्यात आमच्या गावच्या लोकांनी. आणि तीच पद्धत आज आहे. म्हणजेच आज आमच्या वाडीमध्ये फिरते खेळ आहेत आणि त्या खेळांचे संपूर्ण भोवती झाली आमच्या वाडीची की त्याच्यानंतर त्या खाली जागेवरती त्या ठिकाणी जाऊन राखण दिली जाणार आहे पूर्वजांप्रमाणे चालत आलेल्या पद्धतीप्रमाणे. तर आज निघालोय, फिरते खेळ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तिकडे नाचतायत खेळ. आता या घरात येणार आहे तिकडे अमित दागडे येतील आता थोड्याच वेळात. आता या घरात येणार आहे तिकडे. आजचा व्हिडिओ फिरते खेळ म्हणजे कोकणातील लोकांना माहीत असेल, परंतु जे कोकणाच्या बाहेरचे लोक जे व्हिडिओ बघतायत त्यांना फिरते खेळ म्हणजे काय हा विषय माहीत नसेल. तर खरं तर आमच्या गावचे जे खेळ आहेत म्हणजे प्रत्येक गावचे जे खेळ असतात ते प्रत्येक गावच्या घरात जाऊन अंगणामध्ये ते म्हणणी म्हणत असतात, ते गाणं गात असतात आणि प्रत्येक घर घेऊन असं ते वाडीवर गावभर फिरत असतात, म्हणून त्यांना फिरते खेळ असं म्हटलं जातं. गोमू दाखवतो. गोमू आधी फेस रिव्हील नाही करत आहे, फेस नंतर नाचताना रिव्हील करणार आहे. बघा तुम्हाला दाखवतो, नंतर दाखवतो कोण आहे तो. आधी दाखवत नाही, नंतर दाखवतो. अशा पद्धतीने इकडे रेडी झालेला आहे. इकडे बघू नको रे, फेस रिव्हील नंतर करणार आहे. गोमू गेम खेळते, गेम इकडे गेम खेळते. मार मार आला बघ, तू बघू नको इकडं. अरे बघू नको सांगितलं, रील फेस रिव्हील नाही करायचा आधी, डायरेक्ट व्हिडिओ.
हा शंकासुराचा चाबूक आहे असते की असा असा वेटोळी आणि इकडे आमच्या गावचा शंकासूर. हाय शंकासूर आहे क्या आणि आम्हाला मारू नका जावा आम्हाला मारू. अरे ऐक जोरात लागणार. आमच्याकडे येणार आहेत खेळ. आता इकडे आम्ही आरत तयार केलेलं आहे अशा पद्धतीने आणि आता आरत तयार झालेलं आहे. खेळ नसल्याच्या नंतर आरत देणार परंपरेप्रमाणे. खेळ्यांसाठी मस्त की कोरी चहा. नाचून नाचून सुस्ती आलेले दुपार झाली त्यांना कोरी चहा देतोय. संध्याकाळ झालेली आहेत आणि सगळ्यांची घरं भोवती घेऊन झालेली आहे आणि राखण देण्यासाठी खाली त्या दरवर्षीच्या जागेवरती परंपरेप्रमाणे सगळे जमलेले असतील खाली. तर मी पण निघालोय आता. तर कशा पद्धतीने राखण दिली जातो देवाला नैवेद्य दाखवला जातो हे तुम्हाला दाखवतोच. चला जाऊया आपण खाली. खाली आलेलो इथं आणि संदीप दा आहे. निवेदाची तयारी लाईट असा विषय झाला. आमची एक लाईट गेले एक लाईन. इकडे सगळे जेवण रेडी करतात. कांदे वगैरे कापून ठेवलेले आहेत इकडे मसाले वगैरे. जेवणाची तयारी चालू आहे. राखणेप्रमाणेच याचे सुद्धा राखणेचं चिकन बनवायचं असतं तर ते चालू आहे.
इकडे संदीपदा बनवत होता आहे, ढवलत होता आहे. आचारी खास कुठं आलो तुम्ही? मुंबईवरून की गोव्यावरून ना? पुण्यावरून आले आहे, म्हणजे मोठ्या शहरातून आलेले आहेत. सगळे मसाले टाकलेले आहे. गावठी आहे हे, गावठी मसाले टाकून सगळे मिश्रण करून घ्यायचं आहे. आता नैवेद्य हा तयार झाल्याच्या नंतर सगळ्यांनी जेवायला वाढणार आहेत. संपूर्ण गाव जेवायला येत असतो या ठिकाणी. आणि आज लाईट नाही त्यामुळे लोचा झाला आहे सगळा. असं झालं आहे. टॉर्चवरती, मोबाईलवरती, बॅटरीवरती सगळी कामं चालवावी लागतात आहे. हा मसाला वेगळा टाकला ना डब्बा हा बघ गरगरीत झालं नाही. मस्त झालंय. वास चांगला येतो पण. ठीक आहे, अशा पद्धतीने इथे आमचं नैवेद्याचं चिकन शिजलेलं आहे. ठीक आहे. तर नैवेद्य दाखवून सगळ्यांना जेवायला वाढणार आहेत. आता खायला पाहिजे. गावची सगळी लोक आलेली आहेत. तिकडे त्या साईडला पण आहेत. संभाळ. अशा पद्धतीने आजचा ब्लॉग होता. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग इथेच थांबवूया. तर आजचा ब्लॉग हा फिरते खेळ्यांचा होता. आणि व्याकरण वगैरे दिलेले परंपरेप्रमाणे हे चालत आलेल्या गोष्टी या कराव्याच लागतात. आणि अजूनपर्यंत या परंपरा टिकून आहेत आपल्या कोकणामध्ये, आपल्या गावामध्ये. याचा खरं तर अभिमान वाटतो. तर मित्रांनो, नंतर मग जेवणाची व्हिडिओ वगैरे क्लिप घेताना आला, चार्जिंग नव्हती मोबाईलला, त्यामुळे नंतर शूट घेताना आला. जेवढं शक्य झालं तेवढं आजच्या ब्लॉगमध्ये, आजच्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.